नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत. या चॅनलची संकल्पना आहे MIT शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची, ज्यांनी विश्वशांतीच्या दिशेने कार्य करताना अनेक भव्य वास्तूंची रचना केली. विश्वधर्मी मानवता तीर्थभवन लातूर, सरस्वती नदीच्या उगमस्थानी साकारलेलं माता श्री सरस्वती धाम ज्ञानविज्ञान मंदिर आणि तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट राजबाग ही त्याची काही उदाहरणं. हा विशेष कार्यक्रम आपण पाहताय प्रभावी व्यक्तिमत्व. आज ज्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपण करून घेतोय त्या कर्तृत्ववान महिला आहेत भारतरत्न मदर तेरेसा. जन्म 26 ऑगस्ट 1910, मृत्यू 5 सप्टेंबर 1997 आणि उल्लेखनीय बाब शांततेचा नोबेल पुरस्कार 1979. मदर तेरेसा या अल्बेनियन वंशाच्या असूनही त्यांनी भारताला आपली कर्मभूमी मानलं. त्यांचा जन्म सध्याच्या उत्तर मॅसेडोनियामधला. त्यावेळी त्यांचं नाव होतं ॲग्निस गोन्शे बोशियो. ॲग्नेस म्हणजे पवित्र आणि गोन्शे म्हणजे फुलांची कळी. जन्मानंतर म्हणजे 1910 नंतर त्या 1929 मध्ये भारतामध्ये आल्या आणि इथल्याच मातीशी माणसांशी एकरूप झाल्या. त्यांनी नंतर भारतीय नागरिकत्व पण स्वीकारलं. तर त्यांची कहाणी सुरू होते मॅसेडोनियामधून. त्यांचे वडील निकोला बोशियू हे एक साधे व्यापारी होते. त्या केवळ 8 वर्षांच्या असताना वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या संगोपनाची सर्व जबाबदारी आईवर आली. 5 भावंडांमध्ये त्या सर्वात लहान होत्या. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी चांगली होती. 1929 मध्ये भारतामध्ये आगमन झाल्यावर त्यांनी सिस्टर ऑफ लोरॅटो या संस्थेत नन म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर जवळजवळ 20 वर्ष त्यांनी कोलकात्याला शिक्षक म्हणून अध्यापनही केलं. कोलकात्यात फिरताना रस्त्यावर भीक मागणारे महारोगी, गरीब, कृश आणि क्षयरोगाची लागण झालेले रिक्षा चालक, फुटपाथवर आजारी वृद्ध यांची स्थिती पाहून मदर तेरेसा यांना कळवळा यायचा. त्यांनी त्यांची सेवा शुश्रूषा करायला सुरुवात केली. नंतरच्या काळात कोलकात्यामधल्या झोपडपट्ट्यांमधील लोकांची सेवा करण्यासाठी लॉरेटो संस्था सोडून स्वतःची नवी संस्था स्थापन केली पाहिजे असं 1939 नंतर त्यांना वाटायला लागलं. उपेक्षित लोकांची आणि गरिबांची सेवा करण्यासाठी सिस्टर तेरेसा लॉरेटो संस्थेतून 1948 साली बाहेर पडल्या. 1950 मध्ये त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची स्थापना केली. लॉरेटो संस्थेच्या सिस्टर असताना तेरेसा यांचा पोशाख होता सफेद पायघोळ झगा आणि डोक्यावरून कमरेपर्यंत पडणारा काळा गाऊन. नंतर मिशनरी ऑफ चॅरिटी स्थापन केल्यावर सिस्टर तेरेसा जाड्या भरड्या सफेद सुताची आणि निळ्या रंगाची काठ असलेली साडी बंगाली पद्धतीने नेसून श्रमजीवी लोकांप्रमाणेच राहू लागल्या. त्यांनी आपलं पूर्वीचं नाव सोडून तेरेसा हे नाव निवडलं, त्याचाही एक संदर्भ आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वीचे संत थेरेसा आणि 16व्या शतकातली टेरेसा ऑफ एव्हिला यांना सन्मान देण्यासाठी त्यांनी टेरेसा हे नाव धारण केलं. मदर तेरेसा यांच्या कार्याची व्याप्ती इथेच संपत नाही. 1982 मध्ये बैरूतला वेढा पडला होता. त्यावेळी त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. त्यांनी पॅलेस्टिनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक शांत करून समझोताही घडवला. इतकंच नाही तर रेड क्रॉसच्या मदतीने त्यावेळी 37 लहान मुलांची सुटकाही घडवून आणली. चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना असो किंवा इथिओपियामधल्या गरीब लोकांची सेवा, त्या स्वतः तिथे गेल्या आणि त्यांनी सेवा केली. मदर तेरेसा यांनी संत पदाची पात्रता पूर्ण केल्यामुळं त्यांना 2016 मध्ये संत ही उपाधीही व्हॅटिकन सिटीच्या पोप यांनी जाहीर केली, जी काहीशी विवादास्पदही ठरली. मदर तेरेसांच्या सेवा कार्याची दखल घेऊन त्यांना 1979 सालचं शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. 1962चा मॅगेसेसे पुरस्कार, 1971चे पोपचे शांतता पारितोषिक आणि 1979ला भारतरत्न. विविध मान्यवर विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली.
ऑर्डर ऑफ मेरिट हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिनं 24 नोव्हेंबर 1983 या दिवशी त्यांच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल त्यांना बहाल केला. 1997 मध्ये मदर तेरेसा यांचं निधन झालं. मात्र कुष्ठरोगी, गरीब आणि बेघर लोकांची सेवा करणाऱ्या मदर तेरेसा या त्यांच्या कार्यामुळं कायमच स्मरणात राहतील. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्यासाठी. नमस्कार.